जय जय रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण ज्या सिद्धपुरुषांबद्दल जाणून घेणार आहोत त्यांची ओळख हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारे अशी असून ते दुसरे तिसरे कोणी नाही तर आदि शंकराचार्य आहेत. केरळमधील कालाडी गावात शिवगुरु नामुद्री व विशिष्टा देवी हे दाम्पत्य राहत होते. यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली असतात, पण त्यांना मूल होत नव्हते. त्यावेळी नामुद्री यांची पत्नी विशिष्टा देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी इच्छा धरून शंकरांची आराधना करायला सुरुवात केली. कडक उपास, वेळोवेळी पूजा अर्चना हे सर्व पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विशिष्टा देवींना स्वप्नात दर्शन दिले. विशिष्टा देवींनी त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला. त्यावर शंकर म्हणाले, हे बघ, मी तुला पुत्र देतो, पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल, तुला कोणता पुत्र हवाय? त्यावर विशिष्टा देवींनी विद्वान पुत्राची मागणी केली. शंकर तथास्तु म्हणाले आणि या पुत्राच्या रूपाने आपणच तुझ्या पोटी जन्म घेणार असल्याचेही सांगितले. त्यांच्या जन्माबद्दल वेगवेगळ्या तारीख इसवी सनांची नोंद आहे, त्यापैकी आम्ही निवडलेलं हे. त्यानंतर काही काळाने इसवी सन 686 मध्ये वैशाख शुक्ल पंचमीला, काहींच्या मते अक्षय तृतीयेला, मध्यान्हकाली विशिष्टा देवींनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यांच्या शरीरावरील जन्मतः असलेल्या खुणा पाहून हा शंकराचा अवतार असल्याचे सगळ्यांचीच खात्री पटली, म्हणून त्यांचे नाव शंकर ठेवण्यात आले. शंकराचार्यांचा जन्म झाला तो काळ मोठा कठीण होता. वैदिक धर्माला पायदळी तोडण्याचा आवेशपूर्ण प्रयत्न काही धर्मांनी संप्रदायांनी चालू केला. ते वैदिक धर्माला आतून पोखरत होते. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला. तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. त्यामुळे सामान्य मनुष्य गोंधळात पडला होता. खरा धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते. शंकराचार्यांच्या रूपाने एक तेजस्वी शलाका या अंधकारमय जगाला भेदत आली आणि तिने आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला उजळून टाकले. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत छोटे शंकर मल्याळम शिकले. त्यांनी संस्कृत शिकावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, पण वडिलांचा अकाली मृत्यू झाल्याने संसाराची सारी जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. या माऊलीने छोट्या शंकराला काहीही कमी पडू दिले नाही. 5 वर्षापर्यंत त्यांची मुंज करून त्यांना गुरुही धाडले. तिथे गेल्यावर छोट्या शंकरांच्या अफाट प्रतिभेने गुरुही चकित झाले. अवघ्या 2 वर्षाच्या या मुलाने वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत आदी ग्रंथ कंठस्थ करून सगळ्यांना विस्मयचकित करून टाकले. 7 वर्षाचे असताना संन्यासी शंकर गुरु आज्ञेनुसार भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी जातात. त्या ब्राह्मणाच्या घरात धान्याचा कण सुद्धा नव्हता. ब्राह्मणाच्या पत्नीने शंकरांच्या हातावर आवळा ठेवला आणि आपण काहीच भिक्षा देऊ शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. ब्राह्मणाची हलाखीची स्थिती पाहून कळवळलेल्या शंकरांनी तिथल्या तिथे लक्ष्मीचे स्तोत्र रचून लक्ष्मी आईला त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करण्याची विनंती केली. लक्ष्मी आई प्रसन्न झाली आणि तिने त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी सोन्याच्या आवळांचा वर्षाव केला. जगज्जननी लक्ष्मी आईला प्रसन्न करून त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करणारे संन्यासी शंकर पुढे जाऊन आदि शंकराचार्य या नावाने विख्यात झाले. गुरूंची सेवा करून घरी परतल्यानंतर ते मातेची सेवा करू लागले. त्यांची मातृभक्ती मोठी विलक्षण होती. या माऊलीला कालाडीपासून दूर असलेल्या आलवाई म्हणजेच पूर्ण नदीत स्नान करण्याची इच्छा होती. शंकरांनी या नदीला प्रार्थना करून तिचा प्रवाह आपल्या गावाजवळ आणला आणि मातेची इच्छा पूर्ण केली. काही दिवसानंतर शंकरांचा विवाह करण्याचे त्यांच्या आईच्या मनात घाटू लागले, पण त्यांना हे सगळे नको होते. त्याचवेळी एका ज्योतिषाने शंकरांची पत्रिका पाहून हा मुलगा अल्पायुष्य असेल असे सांगितले. त्यावर मग संन्यास घेण्याची शंकरांची इच्छा आणखी प्रबळ झाली. संन्यास घेण्यासाठी त्यांनी आईजवळ हट्ट धरला, पण विधवा विशिष्ट देवी म्हातारपणीचा एकमेव आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाला संन्यास घेण्यास अनुमती देईना. यानंतर एक चमत्कार घडला. नदीत स्नानासाठी उतरलेल्या शंकरांचा पाय मगरीने पकडला. संन्यासाला अनुमती दिल्यावरच मगर पाय सोडेल असे शंकरांनी त्यांच्या आईला सांगितल्यावर पुत्राच्या जीवनासाठी मातेने अखेर संन्यासाला संमती दिली. त्यांनी त्यांच्या आईला वचन दिले की ते तिच्या आयुष्यातील शेवटच्या काळात आई बरोबर असतील. संसाराच्या मगरमिठीतून पाय सोडून घेऊन बालब्रह्मचारी शंकर गुरुशोधार्थ बाहेर पडले. ते थेट नर्मदेच्या किनारी ओंकारनाथला आले. तेथे एक गुरु गोविंदपाद हे महायोगी अनेक वर्षापासून तपश्चर्या करत असल्याचे शंकरांच्या कानावर आले. त्यांच्याकडून शंकरांनी अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त केले. त्यानंतर गुरु आज्ञेने ते काशी विश्वनाथचे दर्शन घेण्यासाठी निघाले. वाटेत एका चांडाळाने त्यांची वाट रोखून धरली. त्या चांडाळाने त्यांना सांगितले की तुमच्या शरीरात असलेल्या परमात्म्याची तुम्ही उपेक्षा करत आहात, यामुळे तुम्ही अब्राह्मण ठरता. त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा. चांदळाच्या मुखातून देववाणी ऐकल्यानंतर शंकराचार्य चांदळाला म्हणतात, तुम्ही मला ज्ञान दिले म्हणजे तुम्ही माझे गुरु झाले आहात. असे म्हणून शंकराचार्यांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी त्या चांदळाच्या जागी शिवाचे व 4 देवांचे दर्शन झाले. काशीत राहिल्यानंतर शंकराचार्य महेशमती नगरातील आचार्य मंडन मिश्रा यांना भेटायला गेले. आचार्यांच्या घरात असलेली मैना सुद्धा वेदमंत्र म्हणायची अशी ख्याती होती. शंकराचार्यांनी मंडन मिश्रांशी झालेल्या वादात त्यांचा पराभव केला. काशीत असताना त्यांनी बड्या विद्वानांना वादात हरवले. गुरुगृही आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या हातून दीक्षा घेतली. यानंतर शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार हेच व्रत हाती घेतले. शंकराचार्यांनी 12 उपनिषदांवर भाष्य लिहिले आणि गीता भाष्यही लिहिले.
त्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांतांच्या प्रस्थापनेसाठी 200हून अधिक ग्रंथ रचले. त्यांनी निर्गुण व सुगुण दोन्हींचे समर्थन करून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सुगुणांच्या शिडीचा वापर करणे अपरिहार्य आहे असे मत मांडले. आपले कार्य अखंडितपणे चालू राहावे म्हणून पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथपुरी, उत्तरेस बद्रीकेदार व दक्षिणेस शृंगेरी येथे त्यांनी शंकर तत्वज्ञानाची पीठे स्थापित केली व पंचायतन पूजा सुद्धा श्री शंकराचार्यांनीच सुरू केली. श्री शंकराचार्यांची आई आजारी पडली. ती त्यांची वाट पाहत होती. त्यांना हे व्रत कळताच ते कालाडीला गेले. आईची भेट घेतली. तिला अतिशय आनंद झाला. शंकरा, मला श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घडव. आईने इच्छा व्यक्त करताच श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली. शंख, चक्र, पद्म धारण केलेले श्रीकृष्ण प्रकट झाले. श्रीकृष्ण दर्शनाने त्यांची आई कृतकृत्य झाली. श्री शैल पर्वतावर कापिलिक शैवांनी आपला आखाडा सिद्ध केला होता. ते शिवाला मध्यमासाची उपहार समर्पित करत, स्वतःही सेवन करत, ते देवाला पशुबळी आणि प्रसंगी नरबळीही देत होते. शंकराचार्यांनी तेथील लोकांना सात्विक उपासना करण्याची शिकवण देण्यास प्रारंभ केला. यावेळी राग येऊन उग्रभैरव नावाचा एक कापिलिक शंकराचार्यांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन त्यांच्याकडे धावत गेला. पण ऐनवेळी पद्मपाद हा शंकराचार्यांचा शिष्य तेथे आला आणि त्याने उग्रभैरवाच्याच त्रिशूळाने त्याला कंठस्नान घातले. त्यानंतर कापिलिकांनी आपला पराभव मान्य केला. शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेल्या अद्वैत सिद्धांताचा मंत्र आहे ब्रह्मसत्य जगमिथ्या जीवे ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म हेच सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव हा ब्रह्मच आहे, तो ब्रह्माहून निराळा नाही. त्यांनी आपल्या 32 वर्षाच्या जीवनात सनातन वैदिक हिंदू परंपरेचे रक्षण करणारी मंतरलेल्या कवचासारखी दुर्भेद्य अशी परंपरा निर्माण केली. समग्र भारताचे 4 वेळा भ्रमण करून आपले तत्वज्ञान शिकवल्यावर वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी केदारनाथ येथे जगाचा निरोप घेतला. तेथे आजही त्यांची समाधी आहे.